आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। वाल्मिक कराडच्या मागे अदृश्य शक्ती होती, त्याने 3 लोकांना माझ्यासमोर मारलं। कराडचा एकेकाळचा सहकारी विजयसिंह बांगरचा खुलासा, महादेव मुंडेंची हत्या कराडनंच केल्याचा दावा। कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा इशारा। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार। वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवलं जाणार, कराडच्या जिल्हा कारागृहामध्ये संशयास्पद हालचाली, सूत्रांची माहिती। तर कराडच्या जीविताला धोका असल्याची माहिती। आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रामधली लूटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुरावे दिल्याशिवाय आरोपांना उत्तर देणार नाही, राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंची भूमिका। सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित, सत्तेमध्ये असणाऱ्याला लुटण्याची पूर्ण मुभा। विजय वडेट्टीवारांची सुनील शेळकेंवर टीका, तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग, अमोल मिटकरींचा निशाणा। गृह खात्याचे सर्व मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर, सूत्रांची माहिती। 150 दिवसांच्या आराखड्यामध्ये कामगिरीचं मूल्यमापन होणार, पारदर्शक कारभाराची महायुतीमध्ये जोरदार चर्चा। चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिकाधिक पक्षप्रवेश करावे लागतील, अजित पवार यांच्या आमदारांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सक्रिय। दर आठवड्याला काँग्रेस मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार, वर्षा गायकवाड यांची माहिती। सफाई कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी घरं मिळावीत अशी मागणी। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। रवींद्र चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, भाजप कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाणांनी पदभार स्वीकारला। काही चुका झाल्या असल्यास माफ करा, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। सर्व पक्षश्रेष्ठींचंही बावनकुळेंनी मानले आभार। ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक निवडणुकांचा अहवाल देत धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी, मात्र तातडीनं सुनावणीला शिंदेच्या शिवसेनेचा विरोध। पुढची सुनावणी 16 तारखेला होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री शिंदे उद्या सकाळी 11:15 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार। आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधांची शिंदे पाहणी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वर्षा निवासस्थानी आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन। गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। नाशिकचे राष्ट्रवादीचे अपूर्व हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये हिरे भाजपवासी। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेही भाजपत। नाराज संजय पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, माझी नाराजी पूर्णपणे दूर झालेली नाही, कोल्हापूर ते मातोश्रीपर्यंतच्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं, संजय पवारांची प्रतिक्रिया। पुणे मीडियाच्या प्रतिनिधींशी धक्काबुक्की आणि दमदाटी करणाऱ्यांवर कारवाई करा, बच्चू कडू यांचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र। पुण्यामध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी केली होती धक्काबुक्की। राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी 2000 कोटी लाटण्याचा प्रयत्न केला, ईडीचा मोठा आरोप। दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टामध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी।